माझ्या बाळा, थांब. आजचा हा संदेश तुझ्यासाठी खूप खास आहे. आज हा संदेश तुझ्या बाळूमामांनी तुझ्यासाठी पाठवलेला आहे. हा संदेश स्किप करण्याचा विचारही करू नकोस, अन्यथा अनर्थ होईल. बाळा, आज तू ज्या परिस्थितीत आहे ना, तिथे तुला फक्त अंधारच दिसत आहे. सगळे मार्ग तुझ्यासाठी बंद झालेले आहे. तुला असं वाटू लागले की आता सगळं संपलं. पण बाळा, खरंच हा तुझा शेवट आहे का? तर नाही. तिथेच चुकतोस तू. जेव्हा लोक तुझ्यापासून दूर जातील, जेव्हा सगळे मार्ग तुझ्यासाठी बंद होतील, तेव्हा हा तुझा मामा तुझ्यासाठी एक नवीन मार्ग उघडण्याचा विचार करत असेल. जेव्हा तू पूर्णपणे तुटून जाशील, तेव्हा तुला सांभाळायला मीच येणार आहे. जे तुझ्यापासून दूर गेले ते योग्यच झाले, कारण आता मी तुझ्या जवळ आलेलो आहे. बाळा, मी तुला तुझी स्वतःची ओळख निर्माण करून देण्यासाठी तुझ्यावर ही वेळ निर्माण केलेली आहे. तू स्वतःचा अस्तित्व विसरूनच गेला होता. तुझी पण काही ओळख आहे हे तुला माहीतच नव्हते. तुला असं वाटतं की आता सगळं संपलं, पण मी म्हणतो की आत्ताच खरं नवीन सुरू झालं. जेव्हा तू स्वतःमध्ये हरून जाशील, तेव्हा मी तुला भेटेल. आता तू घाबरू नकोस. आता मी तुझ्यासोबत आहे. आता मी तुला तिथे नेणार आहे. त्याचा तू स्वप्नातही विचार केलेला नसेल. बाळा, मला तुला एवढे अडचणीत पाडायचेच नव्हतं, पण तू अशा मार्गावर चालला होतास. तो मार्ग तुझ्यासाठी पुढे चालून खूप कठीण पडणार होता. त्या मार्गावर तुझ्यासाठी खूप संकट होती. तू तिथे जगूच शकत नव्हता. म्हणून मला तुला आत्ताच थांबावं लागलं. तुला वाटत असेल की तुझं स्वप्न तुटलं, पण बाळा, मी तुझ्या स्वप्नाहूनही मोठे स्वप्न तुझ्यासाठी तयार केलेले आहे. तू तर खूप थोडं मागितलं होतं माझ्यापाशी, पण आता तुला असं भेटणार आहे ज्याचा तुलाही खूप मोठा धक्का लागणार आहे. लोक तुझ्यापासून दूर गेले. सगळे नाते तुझ्यापासून तुटले. हे सगळं मीच घडवून आणले आहे. कारण जेव्हा हे सगळं तुझ्यापासून दूर जाईल, तेव्हाच तू माझ्या मांडीवर येऊन बसशील. तुझं जीवन एक अशा मार्गावर जाणार आहे जेव्हा लोक तर तुला एकटे समजतील, पण तुझ्या सोबत कायम मी राहणार आहे. आजपासून एक तुझा नवीन जन्म होणार आहे. मी तुला असं बनवून देईल की लोक तुझ्याकडे पाहतच राहतील. ते विचार करतील की हा एवढा कस काय बदलला. तेव्हा तू हसून लोकांना सांग, मी नाही बदललो. माझ्यासोबत माझे मामा आहे. जे तुझ्यापासून दूर गेले ते तुझे नव्हतेच, पण ते तुला नवीन मिळेल. ते तुझ्यापासून कोणी हिसकावून घेणार नाही. बाळा, तुझ्या जीवनात फक्त नोकरी, पैसा हा तुझा उद्देश नाही. तुला तुझी स्वतःची ओळख निर्माण करायची आहे. तुला तुझ्यासाठी जगायचं आहे. स्वतःचा आत्मविश्वास कधीच डगमगू देऊ नकोस. जीवनात खूप पैसेही कमव, पण स्वतःच अस्तित्व बिघडू देऊ नकोस. आता तुझे सगळेच स्वप्न पूर्ण होणार आहे, कारण आता तुझे मामा तुझ्या सोबत आहे. एकदा मनापासून माझं नाव घे आणि तुझ्या नवीन संघर्षाला सुरुवात कर.